रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये लढत होते। मात्र यामध्ये नेमकं कोण विजयी होणार आहे, राणे की राऊत? सामान्य नागरिकांना काय वाटतंय, राणेंचं कमळ की राऊतांची मशाल, हे आपण जाणून घेणार आहोत बोल बिंदासच्या कार्यक्रमामध्ये। चला तर मग जाणून घेऊया, राणेंचं कमळ की राऊतांची मशाल। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निवडणूक होते आणि काय वाटतं तुम्हाला, राणेंचं कमळ की राऊतांची मशाल? राऊतांची मशाल। आजी आजी नाही समोर ना माझ्या मनाला पटेल त्याला मी देणार। पण काय आहे, मी आता बोलू शकत नाही, मी एकदा माझी मुलाखत संपूर्ण दिल्ली ह्याच्यात गेलेली आहे। तरी पण तुला काय वाटतं, राणेंचं कमळ की राऊतांची मशाल कोण निवडायला? का ते काय मी सांगू शकत नाही सांगू शकत, मला तेवढं काय एवढं आता सध्या तर सांगू शकत नाही कोण जिंकणार। आता जिंकणार आपलं कसं मत ज्याला जास्त मिळतील ते जिंकणार, आपण सांगतो कसं होय की नाही, कोण जिंकणार कोण नाही। का की आता आपली निवडणूक होता, काय तुमका वाटतं, राणेंचा कमळ निवडून येत की राऊतांची मशाल निवडून येत? राऊतांची मशाल, राऊतांची मशाल। राणे साहेबांचं कमळ हेच निवडून येणार। राऊतांची मशाल। तुमका काय वाटतं, कोण निवडून येत, राणेंचा कमळ की राऊतांची मशाल? आता काय आम्ही काय सांगतो, हे रिटायर्ड माणूस आम्ही काय सांगू शकत नाही, बाकी काय नाही। राऊतांची मशाल आहे। रावणांचं येईल मी काय त्यांच्या ह्याच्यात आहे। आता आपल्याकडे निवडणूक होता, निवडणुकीचं काय विचारू नको, काय सांगतोय तर याच्यामध्ये भाजप बंद करा, भाजप बंद करा, निवडणुकीचं काही विचारायचं नाही। काय तुमचं वाटतं, कोण निवडून येत, राणेंचा कमळ की राऊतांची मशाल? राऊतांची मशाल। आता काय सांगू, राजांचा कमळ म्हणून सांगू। जो आपल्या पसंतीचा उमेदवार आहे तो नक्कीच निवडून येईल असं मला वाटतं। कोणाला येईल हे आम्हाला पण माहीत नाही अजूनही। आता काय सांगता येत नाही हो, तसा परिस्थिती सध्याची बदललेली आहे, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही। आम्ही पण त्याचा अभ्यास पण केला नाही, त्याच्यामुळे आमचं आहे ते फिक्स तेच, ते सांगणं कशाला। अंदाज काय, आमचं आहे राणेंचं कमळ की राऊतांची मशाल? आमचं राण्यांचं कमळ आहे। शक्यतो राण्यांचं कमळ। लोक आता एवढे सज्ञान असत की कोण होयो हो आम्ही सांगण्यापेक्षा लोकांका माहित हा, जो गरजेचो असा त्याका निवडून लोक देतात। राणे घराणा भरपूर हा कार्य राहतो, म्हणजे ते राणे हेच कायम इथं राहणार सध्या, अशी धारणा। तुमका काय वाटतं, राणेंचा कमळ की राऊतांची मशाल? काय सांगायचं साहेब, काय सांगता येणार हो साहेब। राणेमुळे त्या कोकणाचा विकास होणार आहे आणि राणेच निवडून येणार हा आत्मविश्वास आहे माझा। काय तर सांगता येतं नाही, कोण येत नक्की सांगता येणार नाही। राण्यांचं कमळ आणि सावत हे मशाल, कोण जिंकणार नाही? शिवसेना, शिवसेनाच बाळा येतला, शिवसेनाच बाळा येतला, शिवसेना। राणेंचं कमळ की राऊतांची मशाल? राणेंचं कमळ। राऊतांची मशाल, राऊतांची मशाल। राणेंचं कमळ की राऊतांची मशाल? काय समजत नाही, काय सांगता येत नाही, काय सांगता येत नाही।